हॅलो स्टुडंट. तर डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आपण आज कॅल्क्युलेटर थोडक्यात कॅल्क्युलेटरचा वापर इंजिनिअरिंग जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेटरचा वापर कसा करतो हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. जास्त डीप नाही आहे पण थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत. तर माझ्यासमोर हे सायंटिफिक कॅल्क्युलेटर आहे FX 100 MS. तर अशा पद्धतीनं हे आपलं सायंटिफिक कॅल्क्युलेटर असतं. तर ह्यामध्ये तुम्हाला दिसत असेल तर हा जो दिसतो आहे तो तुम्हाला डिस्प्ले एरिया दिसतो आहे. हे ऑनचं बटन आहे. ऑनचं बटन दाबल्याच्या नंतर तुमचा जे कॅल्क्युलेटर आहे ते ऑन होणार आहे. इथं मोडचं बटन आहे पहा. मोड म्हणजे कुठला मोड आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. मोडचं बटन दाबल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे मोड येत आहेत. COMP, SD, REG. मग COMP मोड म्हणजे मोड पाहिजे असेल तर एक नंबरचं जे हे बटन आहे ते दाबायचं आहे. SD साठी 2, REG साठी 3. पण आपण ह्याच्यामध्ये परत ह्याच्यावरती हे बटन परत प्रेस केलं तर असे वेगवेगळे तुम्हाला मोड येत आहेत. म्हणजे आता मी हे एकदम प्रेस केलं की हे आलं, परत अजून एकदा प्रेस करतो मग डिग्री, रॅडियन, ग्रॅडियन असे मोड येतात. डिग्रीसाठी 1, रॅडियनसाठी 2 आणि ग्रॅडियनसाठी 3 नंबरचं बटन प्रेस करायचं आहे. पुढं आपण FIX साठी 1, SCI साठी 2, नॉर्मसाठी 3. तर अशा पद्धतीने हे मोड आहेत. तर हे मोडमध्ये आपण काय करूया, डिग्रीचं जे आहे तो मोड सिलेक्ट करायचा आहे कॅल्क्युलेशनसाठी. मग डिग्रीसाठी काय 1 नंबरचं आहे त्यामुळे आपण काय करूया 1 नंबरचं बटन प्रेस करूया. म्हणजे आपला काय झालं इथं डिग्री मोड हा आपला झालेला आहे. हे तुम्हाला इथं दिसत असेल तर D दिसतं आहे म्हणजे डिग्री मोड आपला इथं झालेला आहे. ठीक आहे. तर डिग्री मोड झाल्याच्या नंतर आपल्याला डिस्प्लेवर दिसतो आहे डिग्री मोड. ठीक आहे. नंतर आपल्याला हे झालं ऑन आणि मोड. आता इथं तुम्हाला शिफ्टचं बटन दिसतंय पहा. आणि शिफ्टचं बटनाच्या इथं हे पिवळ्या कलरनं दाखवलेलं आहे शिफ्ट बटन. आता हे शिफ्ट बटन कशासाठी असतं तर तुम्ही आत्ता पाहिलं असेल की आपण एक बटन दाबलं की 1 तिथं प्रेस होतो, 2 दाबलं की 2 प्रेस होतो, 3 दाबलं की 3 प्रेस होतो. ठीक आहे. म्हणजे हे जे तुम्हाला असे बटनावरती जे काही फंक्शन्स दिसत आहेत ते फंक्शन तुम्हाला तिथं डिस्प्ले होत आहेत. पण आपल्याला अजून ह्या व्यतिरिक्त अजून असे फंक्शन आहेत की ते फंक्शन ह्या बटनाच्या वरती आपल्याला दिलेले आहेत आणि ते पिवळ्या कलरने दिलेले आहेत पहा. पिवळ्या कलरने दिलेले आहेत. म्हणजेच आपल्याला ह्या बटन कॉसचं असेल तर त्याच्यावरती काय कॉस इनवर्सचं बटन आहे. ठीक आहे. हे कॉसचं बटन असेल तर तिथं तुम्हाला पिवळ्या कलरनं काय दिलेलं आहे कॉस इनवर्स दिलेलं आहे. तुम्हाला लक्षात येत असेल तर बघा आता हे बटन आहे कॉसचं. ठीक आहे. त्याच्यावरती काय आहे पिवळ्या कलरनं कॉस इनवर्स आहे. मग हे बटन आपण जर कॉस दाबलं तर कॉस फंक्शन चालू होणार आहे. पण आपल्याला जर कॉस इनवर्स घ्यायचं असेल किंवा हे जे बटनाच्या वरती जे पिवळ्या कलरनं दाखवलेलं आहे ते जर फंक्शन आपल्याला चालू करायचे असले, बटनाच्या वरती जे पिवळ्या कलरनं दाखवलेलं आहे ते जर फंक्शन आपल्याला चालू करायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल की त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं तर अशा वेळेस आपल्याला हे जे शिफ्ट बटन आहे, हे जे शिफ्ट बटन तुम्हाला इथं दिसतं आहे, हे जे शिफ्ट बटन आहे हे शिफ्ट बटन दाबून आपल्याला शिफ्ट बटन दाबायचं आणि नंतर कॉस केलं की आपल्याला काय येणार आहे कॉस इनवर्स येणार आहे. बघा हे जेव्हा मी नुसतं कॉस बटन दाबतो तेव्हा तुम्हाला कॉस दिसते. ठीक आहे. पण मी जेव्हा शिफ्ट दाबून कॉस दाबतो तेव्हा काय झालं तर हे का तुम्हाला लक्षात आलं असेल शिफ्ट दाबून कॉस दाबल्यावर त्याच्यावरती जे फंक्शन आहे ते कॉस इनवर्स आहे. ते कॉस इनवर्स आपल्याला इथं चालू झालेलं आहे. ठीक आहे. कॉस इनवर्स आपल्याला इथं डिस्प्लेमध्ये दिसतं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला जे बटन्स आहेत त्या बटनाच्या वरती जे पिवळ्या कलरनं दिलेलं आहे ह्या कॅल्क्युलेटरच्या संदर्भामध्ये, अजून बाकीच्या कॅल्क्युलेटरमध्ये वेगळे कलर असेल किंवा काय वेगळी पद्धत असेल, पण आपल्याला एकंदरीत लक्षात आलं असेल की ह्या बटनाच्या व्यतिरिक्त जे फंक्शन आहेत बटनाच्या वरती असलेले रिस्पेक्टिव्ह बटनाच्या वरती असलेले ते चालू करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल शिफ्ट दाबून ते रिस्पेक्टिव्ह बटन आपल्याला प्रेस करावं लागेल जेणेकरून ते आपल्याला ते फंक्शन चालू होते. हा झाला शिफ्ट. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुम्हाला अल्फा दिसतंय पहा. अल्फा दिसतं इथं. हे अल्फा बटन आहे. ह्याचा कलर तुम्हाला दिसत असेल तर हा थोडासा पिंक कलरचा आहे. म्हणजे इथं तुम्हाला जे पिंक कलरचे फंक्शन्स दिसत आहेत हे पिंक कलरचे फंक्शन दिसत आहेत ते जर आपल्याला एक्झिक्यूट करायचे असतील पिंक कलरचे फंक्शन
इथं पिंक कलरचे फंक्शन तुम्हाला दिसत आहेत, ते जर चालू करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, अल्फा बटन दाबून रिस्पेक्टिव्ह बटन आपल्याला प्रेस करावं लागेल. आणि जर हे पिवळ्या कलरचे जे फंक्शन आहेत ते जर आपल्याला चालू करायचे असतील तर आपल्याला शिफ्ट दाबून ते रिस्पेक्टिव्ह बटन आपल्याला प्रेस करावं लागेल. समजा इथं 10⁻x आपल्याला करायचं असेल तर शिफ्ट दाबून हे लॉगचं बटन जर दाबलं तर हे वरचं जे फंक्शन आहे 10⁻x ते एक्झिक्यूट होणार आहे. हे तुम्हाला आता समजलं असेल. तर आपल्याला एवढ्या डीपमध्ये जायचं नाही आहे, पण आपल्याला जे कॅल्क्युलेशन आहेत ते कॅल्क्युलेशन आपल्याला करता आलं पाहिजेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला कळलं असेल. आता बघा की ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आपल्याला जे महत्त्वाचं आहे ते आहे स्क्वेअर रूट. ओके, हे स्क्वेअर रूट आपल्याला बटन लागणार आहे. त्याच्यानंतर हे बटन काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला समजा 10⁻⁴ काही घ्यायचं असेल किंवा कुठल्याही अंकाची पॉवर घ्यायची असेल रेस टू, तर 10⁻⁴ करायचं असेल तर मी इथं समजा 3 केलं तर 10⁻³ आपण असं कन्सिडर करतो. मग त्याचं आपल्याला उत्तर आपल्याला माहिती आहे की 10⁻³ म्हणजे 1000 येणार आहे. म्हणजे हे काय रेस टूसाठी हे बटन आहे. म्हणजे एखादा आता समजा 2 आहे त्याच्या रेस टू समजा आपण असं केलं की 2चा वर्ग आपण केला तर तुम्हाला 4 येणार आहे. 2चा वर्ग अशा पद्धतीनं एखाद्या पॉवर घ्यायची असेल की एखाद्या अंकाच्या वरती आपल्याला रेस टू घ्यायचा असेल तर त्यासाठी हे रेस टूसाठी म्हणजे स्क्वेअर किंवा काही घ्यायचं असेल तर पॉवर घ्यायची असेल त्याची तर त्यासाठी हे बटन आपल्याला इथं दिलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हे बटन महत्त्वाचं आहे, हे बटनही महत्त्वाचं आहे. आता हे लॉग आणि IN हे बटन काय आहे बघा. हे जे लॉग बटन आहे हे लॉग टू द बेस 10साठी आहे आणि LN जे बटन आहे ते लॉग टू द बेस ईसाठी आहे. हे लॉग टू द बेस 10साठी आहे आणि LN बटन लॉग टू द बेस ईसाठी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे साईन दिसतं आहे तुम्हाला. साईन समजा 30 घेतलं, साईन 30चे ॲन्सर आहे 0.5. समजा कॉस बटन आहे, कॉस 30 घेतलं तर कॉस 30चं जे ॲन्सर आहे समजा कॉस 30 घेतलं आपण तर कॉस 30चा ॲन्सर एवढा येणार आहे. टॅन 30 घेतलं तर टॅन 30चा ॲन्सर एवढा येणार आहे. आणि ह्याला जर साईन इन्व्हर्स घ्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर तुम्हाला लक्षात आलं असेल की साईनच्या वरती साईन इन्व्हर्स पिवळ्या कलरने, म्हणजे शिफ्ट दाबून साईन दाबल्यानंतर साईन इन्व्हर्स हे वरचं फंक्शन एक्झिक्यूट होणार आहे. शिफ्ट दाबून कॉस दाबल्याच्यानंतर कॉस इन्व्हर्सचं फंक्शन एक्झिक्यूट होणार आहे. शिफ्ट दाबून टॅन दाबल्यावर टॅन इन्व्हर्सचं बटन हे त्याच्यामध्ये एक्झिक्यूट होणार आहे. हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल की आपल्याला जेव्हा वरचे फंक्शन पाहिजे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, शिफ्ट दाबावं लागेल. आता बघा मी शिफ्ट दाबतो आणि साईन दाबतो तर काय आलं आहे, साईन इन्व्हर्स समजा 60 घेतला तर ते तुम्हाला दिसेल की समजा शिफ्ट दाबून साईन इन्व्हर्स समजा 0.3 घेतला तर तुम्हाला तिथं येईल 17.45. ओके, 17 डिग्री. तर अशा पद्धतीनं साईन इन्व्हर्स तुम्ही घेऊ शकता. किंवा शिफ्ट दाबून कॉस घेतला, कॉस समजा 0.2 घेतला तर तुम्हाला 78.46 अशा पद्धतीने ॲन्सर येईल. आणि शिफ्ट दाबून टॅन घेतला आणि समजा 0.1 दिला तर तुम्हाला अशा पद्धतीनं तुम्हाला एखाद्याचा इन्व्हर्स काढता येईल. असं पद्धतीनं हे कॅल्क्युलेटरचा वापर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं समजा आता माझ्याकडनं चुकून हे टाईप झालं, हे समजा चुकून टाईप झालं आणि मला डिलीट करायचं असेल तर डिलीटचं इथं बटन आहे बघा. हे हळू एक डिजिट काय होणार आहे, डिलीट होणार आहे. समजा माझ्याकडनं चुकून टाईप झालं हे तर एक डिजिट डिलीट होणार आहे आणि मला जर करेक्ट करायचं असेल तर मी करेक्टही करू शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे डिलीटचं बटन आहे. त्याच्यानंतर हे तर तुम्हाला सगळ्या जनरल कॅल्क्युलेटरमध्ये हे बटनं तुम्हाला माहिती आहेत, प्लस मायनस किंवा मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, हे सगळे तुम्हाला माहिती आहेत. आणि जर तुम्हाला ॲन्सर एखादा असेल तर ॲन्सरसाठी हे बटन तुम्हाला इथं दिलेलं आहे. तर आता आपण थोडक्यात म्हणजे एक 4-5 प्रॉब्लेम आपण घेऊया आणि ते कसं फाइंड आउट करायचं हे एक आपण पाहणार आहोत. अजून एक महत्त्वाचं बटन राहिलेलं आपल्याला याच्यामध्ये फंक्शन राहिलेलं EXP. ओके, EXP म्हणजेच काय, आता आपण जे 10⁻³ घेत होतो तर 10⁻साठी आपल्याला EXP जर बटन दाबलं EXP तर ते 10⁻ असतं. 10 आता 3 केलं आपण तर ते उत्तर दाखवतं 1000, म्हणजे 10⁻³ असंच दाखवतं. म्हणजे 10⁻ आपण जे इथं 10⁻³ घेणार आहोत त्याच्याऐवजी
आपण EXP आणि 3 घेतलं तरी 10⁻³ ते कॅल्क्युलेट करत असतं. म्हणजे हे EXP हे 10⁻⁴ साठी आहे. म्हणजे 10 बेस झाला आणि टू द पॉवर समजा 5 घेतलं तर आपल्याला अशा पद्धतीनं उत्तर येतं. ठीक आहे. EXP हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर अशा पद्धतीनं हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता आपण डायरेक्ट प्रॉब्लेम घेऊया, म्हणजे तुम्हाला सॉल्व करता. पहिला प्रॉब्लेम आहे बघा, 300 बघा 300 मी टाईप करतो इंटू, आता तुम्ही EXP घेऊ शकता किंवा 10⁻⁴ पण घेऊ शकता. आता मी इथं समजा 10⁻⁴ घेतलं, 10⁻³ ओके. तर बघा हे किती येतं उत्तर, एवढं येतं. आता आपण असं डायरेक्ट करू शकतो. ठीक आहे. हे आपण असं डायरेक्ट करू शकतो, डायरेक्टही करू शकतो किंवा स्टेप बाय स्टेप करू शकतो. स्टेप बाय स्टेप केल्याचा फायदा काय होतो की आपल्याला त्यामध्ये ॲक्युरेसी जास्त येते स्टेप बाय स्टेप. तर ह्याचं बघा उत्तर किती येतं, 1,500. तर इथं 1,500 उत्तर येणार आहे. हे साधं अगदी म्हणजे तुम्ही साध्या कॅल्क्युलेटरवर पण करण्यासारखं आहे. सेकंड आपण घेऊया. आता बघा नेक्स्ट आपण पाहूया. तर आता समजा हे आहे 1500/2 × 10⁻⁵. तर हे करताना आपल्याला नीट काळजीपूर्वक करावं लागणार आहे. पहिल्यांदा 1500 घ्यायचं आहे, 1500 घ्यायचं आहे. ठीक आहे. आता मागच्या प्रॉब्लेममध्ये डायरेक्ट एक डिजिट होतं, त्यामुळं आपण डायरेक्टली घेतलं होतं भागिले. आता इथं काय झालेलं आहे, इथं जे काही डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे डिनॉमिनेटरला जी व्हॅल्यू आहे ती 2 × 10⁻⁵ आहे. ठीक आहे. म्हणजे इथं एक ऑपरेशन आहे, मध्ये मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन आहे. त्याच्यामुळं आपण जेव्हा जेव्हा असे ऑपरेशन असेल किंवा एखादं असेल तर आपण ह्याला ब्रॅकेट टाकून करायचं आहे. जर आपल्याला डायरेक्ट करायचं असेल तर आपल्याला इथं ब्रॅकेट टाकावं लागेल, नाहीतर ॲन्सर रॉंग येईल. ठीक आहे. आता हे 1500 भागिले आपण इंटू ब्रॅकेट करायचं आहे. ब्रॅकेटमध्ये ते काय होणार आहे, ते जे ऑपरेशन आहे मल्टिप्लिकेशनचं ते ब्रॅकेटमध्ये होणार आहे. आणि अशा पद्धतीनं केल्याच्या नंतर हे बघा मी इथं ब्रॅकेट टाकलेलं आहे बघा, इंटू ब्रॅकेट 2 × 10⁻⁵ ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे. इज इक्वल टू आपल्याला उत्तर आलेलं आहे पहा की 7.5 × 10⁻³ ओके. 7.5 × 10⁻³ असं ॲन्सर आलेलं आहे पहा बघा, -3 ॲन्सर आलेला आहे. तुम्हाला लक्षात येत असेल असं -3 ॲन्सर आलेला आहे. आता ह्याच्यातच आपण म्हणजे हे बरोबर आहे, हे ॲन्सर बरोबर आलेलं आहे. पण ह्यातच आपला गोंधळ काय होतो की आपण डायरेक्ट करायला जातो आणि आपलं ॲन्सर काय होणार आहे, रॉंग होणार आहे. हे ॲक्च्युली हे ॲन्सर आहे, पण आपल्याकडनं काय होतं गडबडीत, तर 1500 भागिले 2 × 10⁻⁵ असं घेतलं जातं. आता आपण इथं ब्रॅकेट टाकलं नाही, मग ते काय करतं कॅल्क्युलेटर, तर कॅल्क्युलेटर काय करणार आहे, 1500 भागिले 2 × 10⁻⁵ असं घेणार आहे. ॲक्च्युली रॉंग आहे, याचा ॲन्सर रॉंग येणार आहे. त्यामुळं जर आपण डिनॉमिनेटरला बघितलं तर हे ऑपरेशन मल्टिप्लिकेशनचं असल्यामुळं किंवा आपलं ॲडिशनचं असू द्या मल्टिप्लिकेशनचं असू द्या, आपल्याला इथं काय करावं लागेल, ब्रॅकेट टाकावं लागेल. तर असं वेळेस काय ॲन्सर येणार आहे, तर असा ॲन्सर येतो आहे. म्हणजे मी आत्ता जे सांगितलं तर ते काय करणार आहे, हे डिनॉमिनेटरला घेणार नाही, ते वरती घेणार आहे. ठीक आहे. म्हणजे हे चुकीचं आहे. हे ॲक्च्युली वरती गेल्याच्यानंतर 10⁻⁵ व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर हे ॲन्सर बरोबर आहे. पण तुम्ही डायरेक्टली असं केलं ब्रॅकेटनं टाकता, इथं ब्रॅकेटनं टाकता केलं तर तुमचं उत्तर हे इथं रॉंग येतं आहे. ठीक आहे. त्यामुळं लक्षात ठेवा. आणि बेस्ट वे काय आहे की तुम्ही स्टेप बाय स्टेप करा. मी समजा असंही करू शकतो, मला वेळ जाणार आहे, वेळ ॲक्च्युली आपला वाचला पाहिजे. पण जर वेळ घालवायचा नसेल, वेळ घालवायचा नाही आहे, पण जर आपल्याला ॲक्युरेसी पाहिजे असेल तर काही जण असं पण करू शकतात 10⁻⁵. ओके. म्हणजे हे किती आलं, तर हे ॲन्सर जे आहे ते इथं पुटअप करू शकतात. ठीक आहे. तर हे ॲन्सर किती आलेलं आहे पहा बघा, 2 × 10⁻⁵ ॲन्सर किती आलेलं आहे, डायरेक्ट असं डिजिटमध्ये लिहिलेलं आहे. समजा असं लिहिलेलं आहे. मग काय करायचं आहे, 1500 भागिले, पण ह्याच्यात वेळ फार जातो. ह्याच्यात वेळ फार जाणार आहे, पण ॲक्युरेसी मात्र येणार आहे. पण
तुम्ही गडबडीत जर करायला गेला तर एक लक्षात घ्या की गडबडीत कोणतीही गोष्ट करत असताना इथं ब्रॅकेट टाका मग तुमचा ॲन्सर बरोबर येईल. ठीक आहे. तिसरं उदाहरण, समजा आता मी आत्ता जे सांगितलं तेच आहे. समजा 10/2 अधिक 3. ॲक्च्युली ह्याचं किती आन्सर येणार आहे? 10/5 बरोबर 2 येणार. ठीक आहे. ॲन्सर हे सरळ आहे, साधं गणित आहे. पण मी आत्ता जे सांगितलं की ब्रॅकेट न टाकता आपण इथं समजा आता इथं ऑपरेशन आहे. ठीक आहे. इथं आणि इथं आपण ब्रॅकेट नाही टाकला तर काय होणार आहे पहा. तर आपण ब्रॅकेट टाकल्यावर बरोबर ॲन्सर येतो आहे बघा. आधी ब्रॅकेट टाकून बघूया. 10 भागिले आधी ब्रॅकेट टाकतो कारण इथं ऑपरेशन आहे 2 अधिक 3चं, म्हणजे ते सेपरेटली ब्रॅकेटमध्ये मी घेतो 2 अधिक 3 ब्रॅकेट कंप्लीट करतो. ओके, म्हणजे हे सेपरेट ऑपरेशन होणार आहे आणि मग भागाकार होणार आहे. आधी हे सेपरेट ऑपरेशन होणार आहे मग भागाकार होणार आहे, म्हणजे आपल्याला ॲन्सर बरोबर 2 येते. पण आपण जर गडबडीत असं केलं 10 भागिले 2 + 3 तर ते काय करतं पहा, तर तुम्हाला 8 उत्तर आलं. म्हणजे ते काय, त्या कॅल्क्युलेटरनं काय घेतलं की 10/2 आधी केलं त्यानं, 10/2 5 आलं, 5 अधिक 3 8 आलं. पण हे ॲन्सर रॉंग झालं, 8 ॲन्सर रॉंग झालं. म्हणून आपल्याला इथं काय करावं लागतं, जेव्हा असं डिनॉमिनेटरला असेल तेव्हा आपल्याला इथं ब्रॅकेट टाकून आपल्याला हे करावं लागतं. हे मात्र गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. बेटर वे मग तुम्ही सेपरेटली केलं तरी, स्टेप बाय स्टेप केलं तरी चालू शकतं. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आपला असा आहे. सपोज असं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे आपल्याला. तर बघा हे काय होणार आहे, 0.25 - 100 + 200 अपॉन 2 × 10⁵ असं आहे. ठीक आहे. मग आपण काय करूया, तर आपण बघा मी 0.25 घेतो आधी, 0.25 ओके इंटू ब्रॅकेट. ठीक आहे, इंटू ब्रॅकेट टाकतो, ह्याला ब्रॅकेट टाकतो, ह्याला ब्रॅकेट टाकतो, वजा घ्यायचं आहे आपल्याला म्हणून वजा 100 -100 आहे म्हणून मायनस आधी साईन केलं आणि 100 केलं प्लस 200. आता हे ऑपरेशन सेपरेट असल्यामुळे हे ब्रॅकेटमध्ये टाकलेलं आहे, म्हणजे ब्रॅकेट चालू केलं आणि परत ब्रॅकेट काय करावं लागेल, क्लोज करावं लागेल. भागिले आता हे सुद्धा ह्याच्यात काय 2 × 10⁵ आहे, म्हणजे इथं ऑपरेशन आहे मध्ये. ठीक आहे, म्हणजे ह्याला सुद्धा आपल्याला भागिले काय करावं लागेल, ब्रॅकेट टाकावं लागेल. हे मागच्या आपण इथं पाहिलेलं आहे, हे प्रॉब्लेम पाहिलेला आहे. म्हणजे मी परत भागिले करून ब्रॅकेट टाकतो 2 × 10⁵. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. तर जे उत्तर येणार आहे ते काय येणार आहे पहा, 1.25 × 10⁻⁴ असं उत्तर येतं आहे पहा. 1.25 × 10⁻⁴ असं ॲन्सर तुम्हाला इथं येतं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही करू शकता. तर नेक्स्ट आपण प्रॉब्लेम पाहूया. आता बघा पुढचा प्रॉब्लेम, नेक्स्ट प्रॉब्लेम कॅल्क्युलेशन हे आहे. तर आपण पहिल्याला मायनस करूया, मायनस ब्रॅकेट टाकूया 1 × 2 ब्रॅकेट कंप्लीट करूया. ठीक आहे, इंटू किंवा डायरेक्ट ब्रॅकेट म्हणा, ब्रॅकेट. तर इथं परत तुम्ही ब्रॅकेट टाकू शकता किंवा ब्रॅकेट टाकायची गरज नाही, कारण 2/2 ते घेणार आहे. पण तरीसुद्धा आपण अजून एक ब्रॅकेट टाकूया, म्हणजे आपल्या ॲक्युरेसीसाठी. समजा 2/2 ब्रॅकेट कंप्लीट करा, म्हणजे हे सेपरेट काय झालं, हे आतमध्ये हे ब्रॅकेट टाकलं, ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन झालं 2/2चं. म्हणून इथं एक ब्रॅकेट टाकलं आणि इथं एक ब्रॅकेट टाकलं +1. आणि हे जे पूर्ण ब्रॅकेट आहे हे ब्रॅकेट ते इथं काय करतो, अजून कंप्लीट करतो. ठीक आहे, लक्षात आलं. तर 2/2 सेपरेटली एका ब्रॅकेटमध्ये टाकलं, आधी एक ब्रॅकेट केलं, परत एका ब्रॅकेटमध्ये 2/2 केलं, ब्रॅकेट कंप्लीट केलं, +1 केलं आणि ह्या ब्रॅकेटसाठी हे ब्रॅकेट क्लोज केलेलं. तर उत्तर काय येणार आहे बघूया. तर -4 उत्तर येते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही असंही करू शकता, ह्याच्यात काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. तर पण बेटर वे ती आपण जसं आता सांगितलेलं आहे 1 × 2 इन ब्रॅकेट. ठीक आहे, 2/2 +1 ब्रॅकेट कंप्लीट असं जरी केलं तरी तुम्हाला डायरेक्टली उत्तर येतं. पण
आपली जी मेथड आहे की एखादं ऑपरेशन असेल समजा मल्टिप्लिकेशन येते तर ब्रॅकेट टाकायचं, तर त्यानुसार केलं तर अजून तुम्हाला ॲक्युरेसी येईल. किंवा काही जण असं करू शकतात, तर आपल्याला समजा -1 × 2 ओके, -1 × 2, तर एखादं असंही करू शकतो की समजा इन ब्रॅकेट 2/2 ब्रॅकेट कंप्लीट +1 बरोबर किती येते पहा, 2 येते. तर असं स्टेप बाय स्टेप पण करू शकतो जेणेकरून त्याला ॲक्युरेसी यावी. मग तो काय करणार परत, तर वजा इन ब्रॅकेट 1 समजा डिलीट 1 × 2 ओके, तर 1 × 2 × 2 असंही करू शकतो, स्टेप बाय स्टेपही करू शकतो. ठीक आहे. तर तुम्ही कसं करता वेळ वाचवण्यासाठी, पण वेळ वाचवण्याच्या नादामध्ये तुम्ही ॲक्युरेसीला कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही, कारण प्रॉब्लेममध्ये आपण प्रॉब्लेम जेव्हा सोडवतो तेव्हा ॲक्युरेसी किंवा उत्तर जे आहे ते महत्त्वाचं असतं. आता बघा, असा आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे आणि आपल्याला याचं डीची व्हॅल्यू काढायची आहे. मग ॲक्च्युली डीची व्हॅल्यू काढत असताना आपल्याला माहिती की आपण असंही करू शकतो की हे जे आहे हे ॲन्सर जे येणार आहे, ह्याचं जे ॲन्सर येणार आहे त्या ॲन्सरच्या 1/4 घेऊ शकतो. ठीक आहे, 1/4 रेस टू 1/4 असंही घेऊ शकतो. तर ते कसं करायचं, 2 मेथड मी तुम्हाला दाखवणार आहे की ह्याचं d⁴ डी कसं करायचं. तर बेटर वे हे पण आहे आणि अजून एक मेथड आहे, याच्या व्यतिरिक्तही मेथड असू शकते, पण ह्या मेथडनं आपण बघूया की आता समजा हे आपल्याला दिलेलं आहे, तर आपण आधी करूया 7.96 × EXP घेतो, म्हणजे 10⁻⁶ असतं 6 × 5000 व्यवस्थित करायचं आहे, सावकाश करायचं आहे, 32 ओके. आता भागिले करायचं आहे. ठीक आहे, आपण ब्रॅकेट टाकूया, कारण हे आपल्याला दिसतंय की हे सगळं ऑपरेशन भरपूर आहेत म्हणून ब्रॅकेट टाकूया. आता आपल्याला पाय घ्यायचा आहे. पाय कुठं आहे पहा, तर तुम्हाला लक्षात येईल, तर तुम्हाला इथं दिसेल पहा, जो पाय आहे हा EXPच्या वरती पाय आहे. मग आपल्याला जर पाय घ्यायचा असेल तर आपल्याला शिफ्ट दाबून EXP दाबावं लागेल. शिफ्ट दाबून EXP दाबल्यावर पायचं आपल्याला इथं दिसणार आहे. तर ते कसं ते पहा बघा. तर इथं आपल्याला आपल्याला इथं पाय दाखवलेला आहे, पाय. मग पाय कुठं आहे, EXPच्या वरती आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, ब्रॅकेट टाकलेलं आहे आपण, शिफ्ट दाबा आणि EXP दाबा, पाय आलं आहे पहा, इथं दिसतंय तुम्हाला पाय आलेला आहे. ठीक आहे, इंटू 0.82 इंटू EXP घेतो, EXP म्हणजे 10⁵ इंटू 0.01745 आणि हा ब्रॅकेट काय करतो मी, कंप्लीट करतो. आता हे ॲन्सर आलेलं आहे, बरोबर आहे, ॲन्सर आलेलं आहे. तर आता मी रेस टू घेतो बघा, हे तर रेस टू मी पॉवर सांगितलेलं आहे, हे रेस टू ॲन्सरच्या रेस टू ब्रॅकेट टाकतो कारण 1/4 आहे, इथं एक ऑपरेशन आहे, ब्रॅकेट टाकतो 1/4 आणि ब्रॅकेट कंप्लीट करतो. म्हणजे हे जे आपण ॲन्सर काढलेलं आहे ह्याच्या रेस टू 1/4 ओके, कारण d⁴ आहे त्यामुळे इथं 1/4 झालं, डीची व्हॅल्यू काढायची झाली तर. मग हे किती येतं आहे पहा, तर हे एवढं ॲन्सर तुम्हाला इथं येतं आहे. डीची व्हॅल्यू काय आहे ती 129.74, कारण 8 आहे म्हणजे 5च्या वरती जर अंक असेल इथं तर त्याच्या आधीचा अंक काय होतो, वाढतो 1 डिजिटनं. हे एक मेथड आहे. किंवा दुसरी जी मेथड आहे की डबल स्क्वेअर रूट घ्यायचा. डबल स्क्वेअर रूट घेतला तरी d⁴ येतं आहे, कारण d⁴ आहे म्हणजे डबल स्क्वेअर केल्यावर d⁴ म्हणजे डबल स्क्वेअर रूट घ्यावं लागेल, म्हणजे आपल्याला येईल. पण ही मेथड तुम्ही बघा प्रत्येक वेळेस अशीच d⁴ असेल असं काही नाही. 5000 × 32 भागिले ब्रॅकेट टाकलं, हे शिफ्ट दाबून EXP दाबल्यावर पाय येतं आहे, शिफ्ट दाबून EXP दाबल्यावर पाय येतं आहे, इंटू 0.82 इंटू 10⁻E दाबलं 5 इंटू 0.01745 ब्रॅकेट कंप्लीट. तर हे ॲन्सर आलेलं आहे. आता आपण काय करायचं,
हे स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. स्क्वेअर रूट म्हणजे एकदा स्क्वेअर रूट घेतलं आणि इथं आपल्याला ॲन्सर जे आहे इथं ॲन्सर लिहिलेलं आहे. हे जे ॲन्सर आलेलं आहे हे ॲन्सरचं आपल्याला इथं दाबावं लागेल. ॲन्सर ओके. हे ॲन्सर दाबलं म्हणजे हे जे ॲन्सर आहे त्याचं स्क्वेअर रूट म्हणजे इज इक्वल टू काय आलं हे आलं. परत हेच इक्वल टू करतो, परत इक्वल टू करतो कारण हे ॲन्सर आलेलं आहे. ह्या ॲन्सरचं परत स्क्वेअर रूट घेतो म्हणजे हे आपल्याला एवढं जे ॲन्सर आलेलं आहे तेच ॲन्सर आपल्याला असं आलेलं आहे. डबल स्क्वेअर रूट घेऊन सुद्धा आपण येतं. मग तुम्हाला जी मेथड योग्य वाटते किंवा ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही सुचलं तरी किंवा तुम्हाला जमत असेल तर ते करू शकता. आता पुढचं आपल्याला हे दिलेलं आहे डी क्यूब. असं D4 काढलं तसं डी क्यूब तुम्ही असंही काढू शकता की आता हे काय येणार आहे डी ॲन्सर काय येणार आहे हे जे काय येणार आहे त्याचा 1/3 येणार आहे. 1/3 येणार आहे. ठीक आहे. तर आपण ह्याच्यामध्ये असं आत्ता जसं काढलं 7.96 इंटू EXP म्हणजे 10⁻6 EXPचं बटन दाबलं म्हणजे 10⁻6 इंटू 16 भागिले ब्रॅकेट टाकूया शिफ्ट दाबून EXP दाबलं की पाय इंटू 90 हे ब्रॅकेट कंप्लीट करूया. ओके. हे ॲन्सर आलेलं आहे. आता ॲन्सरच्या 1/3 करण्यासाठी आपण काय करूया हे रेस टू ब्रॅकेट टाकणं महत्त्वाचं आहे. ब्रॅकेट 1/3 ब्रॅकेट कंप्लीट करूया. ओके. तर तुम्हाला एवढं ॲन्सर येऊन जाईल. तर डी बरोबर काय आलं 76.66. ओके. असं ॲन्सर आलेलं आहे. किंवा आपण असंही करू शकतो बघा इथं एक बटन आहे पहा इथं एक तुम्हाला दिसत असेल तर हो का हे क्यूब रूटचं आहे बघा इथं क्यूब रूट आहे दिसतंय का. हे जे वरचं फंक्शन आहे ते क्यूब रूटचं आहे. ह्याच्यावरनं डायरेक्ट तुम्हाला ॲन्सर येऊ शकतं. मग ते कसं करायचं ते पाहूया. तर ते करण्यासाठी आपण काय करूया 7.96 इंटू 10⁻6 इंटू 16 भागिले शिफ्ट दाबून ब्रॅकेटमध्ये परत एकदा करूया 7.96 इंटू 10⁻6 इंटू 16 भागिले ब्रॅकेट टाकूया ब्रॅकेटमध्ये इंटू 90 ब्रॅकेट कंप्लीट. हे झालेलं आहे. हे ॲन्सर आलेलं आहे. ठीक आहे. आता मी शिफ्ट दाबतो कारण हे कुठं आहे हे रेस टू कुठं आहे वरती आहे म्हणजेच आपल्याला काय शिफ्ट दाबावं लागेल. शिफ्ट दाबून हे दाबावं लागेल. ठीक आहे. आणि इथं आपल्याला ॲन्सरचं बटन दाबावं लागेल कारण हे ॲन्सर आपल्याला इथं ॲन्सर पाहिजे म्हणजे हे जे आलं आहे ते ॲन्सर आहे त्याचा क्यूब रूट घ्यायचा आहे. म्हणून आपण काय करू ॲन्सर हे टाईप करूया. तर हे केल्याच्या नंतर आपण इक्वल टू म्हणजे बरोबर घ्यावं लागेल. तर आपल्याला बरोबर हे ॲन्सर येऊन जाईल. अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम आहे. आता समजा तुम्हाला एखाद्याचं स्क्वेअर करायचं असेल तर हे एक्स स्क्वेअर आहे बघा बरोबर 2चा स्क्वेअर येईल किंवा समजा 6चा एक्स स्क्वेअर. ठीक आहे. एक्स स्क्वेअर येईल 6चा वर्ग येईल. ठीक आहे. किंवा हे एक्स क्यूब आहे तर एखाद्याचं समजा क्यूब करायचं असेल तर 6चा क्यूब येईल. ओके. किंवा 2चा क्यूब येईल. ओके. अशा पद्धतीने एक्स स्क्वेअर म्हणजे एखाद्याचं स्क्वेअर करायचं असेल याचा क्यूब करायचं असेल तर ते आहे. तर अशा पद्धतीनं हे तुम्हाला करता येईल. तर हे फंक्शन लक्षात घ्या. ह्या व्यतिरिक्त तुमच्या ज्या काही मेथड्स असतील तर तुम्ही त्या वापरू शकता. पण मी एक साध्या पद्धतीने हे सांगतो आहे. समजा tan इनवर्स आत्ता मगाशी सांगितल्याप्रमाणे असं समजा दिलेलं आहे 8604. ओके. तर त्याचं किती येतं आहे पहा. आता tan इनवर्स घ्यायचं आहे आपल्याला. तर आपल्याला काय करावं लागेल शिफ्ट दाबावं लागेल. शिफ्ट दाबून tan इनवर्स कुठे आहे त्यांच्यावरती इथं tan इनवर्स आहे पिवळ्या कलरमधून शिफ्ट दाबलं tan इनवर्स आलेलं आहे 0.8604 8604 डिलीट केलेलं आहे. डिलीटचं बटन आपल्याला त्यासाठी एखादी टायपिंग करण्यात मिस्टेक झाली तर एवढं तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी येतं आहे. चालतंय. ओके. नेक्स्ट आपल्याला समजा 235 cos 65 हे काढायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल 235 टाईप करावं लागेल 235 त्याच्यानंतर कॉस घ्यावं लागेल cos 65. ओके. तर एवढं ॲन्सर तुम्हाला इथं येणार आहे.
99.31 किंवा 32.